नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं मस्त कारल्याचे काप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मोठ्या आकाराची हिरवीगार अशी कारली घेतली होती। काय काय वेळेला काय होतं, बियाचं भेटतं, काय काय वेळेला कमी बियाचं भेटतं। ते मोठ्या आकाराची 2 होती, त्याचा पुढचा शेंडा आणि बुडका मी कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीत आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा। आता ह्याच्यात टाकायचे बघा एक मोठ्या आकाराचा चमचा मीठ टाकणार आहे आणि हे मीठ कसं आपल्याला धुवून निघतं बरं का, तर त्यामुळे तुम्ही थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल। आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा ह्याच्यामध्ये, अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे बघा। आता हे चांगलं सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं लिंबू आणि मीठ मी लावून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं बघा, लागतच पाणी सुटतं आपण जेव्हा हे हाताने असं मिक्स करतो ना तवाच। आता ह्याला काय करायचं, 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचे। 10 मिनिटं झालेले आहेत बघा, 10 ते 15 मिनिटं ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही। मी 10च मिनिटं ठेवलं होतं। पाणी बघा किती मस्त असं सुटलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, मी स्वच्छ धुवून घेणार आहे। कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे। ह्याच वाडग्यामध्ये आपण केलं होतं ते ह्यातच टाकून घेऊया। आता ह्याच्यावर आपल्याला साहित्य टाकायचे, तर काय काय साहित्य घेतले बघा। मिरची पावडर घेतलेली आहे, तिखटवाली आहे, ही कलरवाली अर्धा चमचा, ही अर्धा चमचा आणि ही अर्धा चमचा घेतली। थोडीशी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरे धने पावडर, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि ही हिंग पावडर घेतलेली आहे। लसूण आणि आलं मी कुटून घेतलेलं 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला ह्याच्यावर टाकायचं। त्याच्या अगोदर काय करायचं, हे आलं लसूण पेस्ट असली तरी चालेल बरं का, आणि हे बाकीचं मग टाकून घ्यायचं। टाकून घेतलेलं आहे बघा। आता हे सगळं आपल्याला ह्याला चांगलं लावून घ्यायचं आहे, वरखाली करून लावून घ्यायचं। आणि ह्याला काय होतं, पाणी सुटतं आणि ह्यात मी मीठ टाकलेलं आहे जेव्हा आपण मी तुम्हाला मसाला दाखवले ना त्याच्यामध्ये, कारण आपण जेव्हा ह्याला मीठ लावतो ना ते मीठ सगळं आपण धुवून निघून जातं, कारण की त्याला पाणी सुटतं ना। थोडं हलकंसं असतं, मग थोडंसं तुमच्या प्रमाणे म्हणजे कमी जास्त तुम्ही जर केलं तरी थोडंसं चालू शकते, पण मीठ जरूर टाका बरं का। मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे सगळ्या फोडींना, असं चुळून सगळीकडे लावून घ्यायचं। ह्याला पाणी लावू नका, कारण आपण हे जे मसाला लावला ना 1-2 मिनिटामध्ये लगेच ह्याला पाणी सुटेल आणि हा मसाला अजून चांगला लागेल। असं करताना आपण असं चुळून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा 2 चमचे मी एकदम बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे। मोठा असला तर थोडा मिक्सरला फिरवा। एकदम थोडीशी मिरची पावडर, एकदम थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 1.5 चमचा हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मस्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्ही ह्याच्यामध्ये ना छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरी चालेल। जर आमचूर पावडर जर नसेल तर छोटा अर्धा चमचा तुम्ही चाट मसाला जरी टाकला तरी चालेल, एकदम छान लागतं। एकदा तशा पद्धतीनं पण करून बघा। आणि हे करताना मी आता कारले दाखवते, तुम्ही आपले बटाट्याचे काप केले तर चालतील, वांग्याचे जरी काप केले तरी चालतील बरं का। तुम्ही जर तसं काय जर वेगळं पाहिजे असेल ना मिक्स करून तर मला कमेंट करा, मी तुम्हाला तशा पण पद्धतीच्या रेसिपी दाखवेन। आता काय करायचं बघा, अशा पद्धतीत पकडायचं आहे आणि ह्याला असं आपण काय करायचं, दाबून लावून घ्यायचं आहे सगळीकडून असं बघा, अशा पद्धतीत लावून घ्यायचं। कारण आपण सगळे मसाले टाकल्यानंतर पाणी सुटलं जातं आणि हे एक साईडला असं करून घ्यायचं, जसं लावल्यानंतर असं झाडायचं आणि असं ठेवून घ्यायचं। तर मी अशा पद्धतीनं आता हे सगळे लावून घेते। मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे। आता हे पहिले ठेवून घेऊया आणि नंतर बाकीचे मग करत एक एक ठेवून घेऊया। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं 1 ते 2 चमचे आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल बघा मी सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। हे अशा पद्धतीने ठेवताना सुद्धा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, झाडूनच ठेवून घ्यायचं आहे। आता हे करतच मी बाकीचे पण ठेवून घेते। सगळे बघा मी काप ठेवून घेतलेले आहेत। गॅस केलेला आहे मी बारीक, कारण आपण मीडियम गॅसवर केलं होतं, हा मोठ्या बर्नेलचा होता। पॅन चांगला गरम झाला की 2 ते 3 मिनटं ठेवलं की नंतर मग मी गॅस बारीक केलेला आहे। 2 ते 3 मिनटं झालेले आहेत बघा बारीक गॅसवर। आता हे जे आपण पहिले ठेवले होते ना, हे फक्त पहिले उलटे करून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं। एकदम कुरकुरीत होतात बरं का, घाई करायची नाही कधी। अशा कुठल्या पण गोष्टी करताना आपण जेव्हा घाई करतो ना कुठल्या पण गोष्टी करतो, मग ते कुरकुरीतपणा होत नाही। जसं भजी म्हणा, हे म्हणा की पहिलं फास्ट गॅसवर केली तर लाल होतात। आता हे मी नंतर ठेवलेले आहेत, तर जसं आपल्याला वाटेल का नाही, तर हे खालची साईड आपली भाजलेली आहे तर तसे मग हे पलटी करत राहायचे। तर हे अजून बघा हे नंतर ठेवलेले अजून काही झालेली नाही आहे, तर आपलं तेवढ्याच तेलामध्ये होतं, तर तेल आता टाकायचंच नाही आहे आपल्याला। गॅस आता मी परत मीडियम करणार आहे आणि मीडियममध्येच बघा आपल्याला खरपूस भाजायचे बघा, किती मस्त कडक झालेत एकदम आणि मस्त लागतात बरं का। मस्त बघा भाजलेले आहेत, खालची साईड पण चांगली अशी कुरकुरीत भाजली गेलेली आहे बघा, हे अशा पद्धतीमध्ये कडक। हे पण बघा हे अशा पद्धतीत भाजून घ्यायचं एकदम थोड्याशा तेलावर, जास्त तेलाचा वापरच करायचा नाही। जर लागलं थोडंसं तेल तर असं बारक्या चमच्यानं साईडनं असं टाकून घ्यायचं। आता हे मी गॅस बंद करते। मस्त असे हे काप झालेले आहेत। आता ह्या काय करायचं माहिती आहे का तुम्हाला सांगते, असं पॅनमध्येच ठेवायचं, गॅस बंद करायचा
आणि असं ठेवायचं तव्यामध्ये केलं तर वगैरे. तर ती जोपर्यंत थंड होतोय ना आपला पॅन, तोपर्यंत असं उलटं पालटं एकदा उशिरानं करायचं. मस्त होतात बरं का, कुरकुरीत एकदम, आणि चवीला एकदम छान असे होतात. तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितले बदल करून तुम्ही काय टाकू शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.